हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो बघू शकता आज आमची दीदी काय करते. तिच्या दीदीच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. तर बघू मित्रांनो, नेहा तिला काय आज तिचे केस वगैरे विंचरते. तर मित्रांनो बघू शकता दीदी काल करू लागली. कालच्या ब्लॉगमध्ये अभ्यास आणि आजच्या अभ्यासमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघा कशी छान साडी नेसली आमच्या दीदीने. बघा बघितला असेल तुम्ही ब्लॉग कालचा. मित्रांनो आमचा कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आजचा लुक बघा आमच्या छान आहे. शाळेमध्ये कार्यक्रम आहे मित्रांनो. त्या बघा कालच्या व्हिडिओमध्ये आमचा दादू नव्हता, गावाला गेला होता. हाय मित्रांनो, काल मी गावाला गेलतो म्हणून काल व्हिडिओ मध्ये नाही आलो मी. मेकअप चालू आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तिची हेअरस्टाईल आम्हाला तर काय हेअरस्टाईल बिस्टाईल असं म्हणता येत नाही, आमच्या दीदीला म्हणता येते. बघा आम्ही डायरेक्ट म्हणतो केस विंत राहिलेत. बघा हे बघा मित्रांनो, समीक्षा इकडे खेळायची समोर इकडे ड्रू करतोय. तर मित्रांनो तर मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगायचा. कारण आम्ही ब्लॉगमध्ये नवीन आहेत, थोडंसं आम्हाला सांभाळून घ्या. आणि मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा प्लीज. बघा दीदी आता तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत राहा. व्हिडिओचा आणि आमची दीदी कशी दिसायली साडीमध्ये ते पण सांगा मित्रांनो. हे बघा साडी कशी छान दिसली. विचार ना पटपट. वेळ लागतंय का ते लगेच होतंय का? आमचं काय नाही बाबा, पोरांचं काय तुम्हाला काय नुसतं केस विचरायचे, पावडर लावायचे, कपडे घालायचे. पण आमचं केस मोठे असतात त्यामुळे आम्हाला हेअरस्टाईल घालावं लागते. लगेच कट करून घ्या ना. अरे मुलींना केस कट करायला लागतात, असं नसतं की अरे मुलींना केस कट करायला नाही पाहिजे. घे की माकडा, कशाला सोडलास तुझ्या बांगड्या फुटल्या सगळ्या. सम्राटने आज लय मोठा कार्यक्रम केला, लय मोठा कार्यक्रम. मित्रांनो बघू शकता आमच्या सम्राटने दीदीच्या सगळ्या बांगड्या तोडून टाकल्या. हे बघा समीक्षा लागल तुझ्या हाताला राहू दे. मला लागेल सोड. ए समू नको हे करू, लागेल. तुझा पण वगैरे कुठे ठेवलाय का? एवढी पोरी दिसते. मित्रांनो बघा अगं पण कुठे ठेवलाय? कशी दिसते काय त्याच्यामध्ये. तिला असं वाटतंय कधी कधी तयार होऊ आणि शाळेत जाऊ डान्स करायला. मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू राहू. मेकअप करायला तर मला आवडतं. अजून एक नवीन पाहिजे ऐका. एनीचे दोन असेल की रबला सया नाही वेळेवरती पाडते मी. आमच्या शाळेत असे रूल्स बनवलेत नवीन नवीन. मित्रांनो इकडे समोर पाहिजे आधी म्हणायचं ना मला. अरे मला काय माहिती, दोन तीन रबर लागतो. बिचारा ग बिचारा. झालं का मेकअप? खूप टाइम आहे त्याला. किती आला शिक 8. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा, पूर्ण शेवटपर्यंत मेकअप कसा दिसतो ते सांगा मला. किती अजून घेऊ का पावडर? बरं झालं चल. कमी वाटेल. मित्रांनो फायनल बघू शकता आमच्या दीदीचा लूक कसा आलाय. हे बघा मित्रांनो आता माझा फायनल लुक बघितलाय ना. हे बघा
हे बघा मित्रांनो, दीदी कशी गोड दिसायली आहे. मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा माझा लुक कसा झालाय आणि हा सगळं मेकअप आंटीने केलाय. तर तुम्हाला घरगुती मेकअप करायचा असेल तर मला तर आमचं हे बघा मेकअप आर्टिस्ट. मी मेकअप लय भारी करते. मेकअप आर्टिस्ट छान केलं ही मेकअप. दीदीला तर आवडला बाबा. दीदी आवडलं का नाही तुला मेकअप? आवडलं. आंटीनं केलाय ना? तुला कसं केलाय? आवडलं ना? हा मला पण अंकलला आवडलाय. आवडत नाही काहीच. मला पण आवडलाय मित्रांनो. तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा. लाईक करू. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि आमच्या दीदीचा मेकअप आवडला असेल कमेंट करून तर सांगा. कमेंट करून नक्की सांगा. काय राहिले मेकअपमध्ये, काही कमी राहिली असेल तर नक्की सांगा. आत्ताच सांगा म्हणजे मी आत्ताच घालते. नंतर सांगा. आता कसं काय सांगणार, आपला व्हिडिओ टाकला नाही अजून. अहो, मग जेव्हा त्यांनी post सांगितलं करताल मग. तेव्हा सांगा. मग त्यानंतर सांगणार. मग माझा मेकअप होऊन जाईल तोपर्यंत दुसरा दिवस उजडेल मग मी तेव्हा घालू. तर बघा मित्रांनो, हे मेकअप असं केलेला आहे. तर ते शाळेत जाऊन डान्स करणार आहे. हे कुठं लावलं होती? लई मोठं व्हायलंय ती. केसच एवढे भारी आहेत. नाही छान दिसत. व्हिडिओ काढते, फोटो काढते एक दोन बाय तर बाय. बाय बाय मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा की कशी दिसतीये.